प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं एकाच सुनावणीत 25 जनहित याचिका फेटाळल्या आहेत। याचिकाकर्त्यांनी सर्वप्रथम संबंधित प्रशासकीय आणि प्राधिकरणांकडे संपर्क करावा, तिथे कारवाई न झाल्यासच न्यायालयाची पायरी चढावी असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे। नक्की काय सांगितले न्यायालयानं सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं स्पष्ट शब्दात सुनावलं की न्यायालय हा समस्या निवारण्यासाठी शेवटचा आधार असावा, पहिला नाही। याचिकाकर्त्यांनी आधी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे किंवा प्राधिकरणाकडे जावं, तिथे काम झालं नाही तरच कोर्टात यावं। अधिकाऱ्यांना संवेदनशील बनवणं ही पहिली पायरी असावी। फेटाळलेल्या याचिकांमध्ये काही अजब मागण्या होत्या। कोणी कांदा लसूणमध्ये तामसिक ऊर्जा असते का याचा वैज्ञानिक अभ्यास करण्याची मागणी केली होती, तर कोणी साबणातील रसायनांवर नियमन मागितलं होतं। एका याचिकेतील भाषेवर तर सरन्यायाधीशांनी तीव्र संताप व्यक्त केला। तुम्ही अशी अपमानास्पद भाषा कुठून शिकता असा थेट सवालच त्यांनी वकिलांना विचारला। थोडक्यात काय तर विनाकारण याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका, हाच मोठा संदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।